राघवपूर गाव समुद्राच्या किनाऱ्यावरती वसलेला होता. गावाच्या हवेमध्ये माती, समुद्र आणि गाय म्हैसींचा सुगंध पसरलेला होता. प्रत्येक सकाळी सगळे लोक त्या चौपालमध्ये जमा व्हायचे. जीवन सरळ असूनही सुंदर वाटायचं. हेच ते गाव होतं जिथे धीरज गावचा शिकलेला व्यक्ती लोकांची उमेद बनला होता. पूजा त्याची सगळ्यात जवळची मैत्रीण आणि दोघं नेहमी चौपालमध्ये गावातल्या लोकांची समस्या ऐकायचे. ह्या वेळेला चौपाल आधीपासून खूप शांत होतं. लोक येणाऱ्या बदलावाला घेऊन बेचैन होते. नीरज आणि पूजा तेच गोष्ट बोलत होते. तेवढ्यातच गावाचा सरपंच हळूहळू चालत चौपालमध्ये येऊन पोहोचतो. धीरज, सरकारकडून माझ्याकडे एक मोठा प्रस्ताव आला आहे. आपला गाव समुद्राच्या किनारे आहे, खूपच सुंदर. सरकार इकडे एक खूप मस्त कॉलनी बनवायचा विचार करत आहे. तर मग आम्ही गावातली लोक कुठे राहणार सरपंचजी? पूजाच्या आवाजामध्ये भीती नाही, परंतु आपल्या गावासाठी चिंता होती. सरकार तुम्हा सगळ्यांसाठी चांगलं मकान बनवून देणार आहे. बस तुम्हाला या कागदांवर हस्ताक्षर करावे लागतील. सरपंचने एक फाईल समोर केली. तुम्ही या गावाचे सगळ्यात सुशिक्षित नौजवान आहात. या कागदांना तुम्ही वाचा. नहीं सरपंच जी, मला तुमच्यावर पूर्ण यकीन है. पण एवढंच बोलतो. हूँ जागृत कर. आपला गाव आता बदललेला दिसेल. आणि त्याच विश्वासावरती धीरज गावामध्ये निघून जातो आणि पूजा त्याच्या सोबत होती. दोघंही जण घर घर जाऊन पोचलेत आणि धीरजचं बोलणं ऐकून सर्व लोक त्या कागदावरती अंगठा लावत होते. काही तासानंतर धीरज आणि पूजा सर्व फाईली घेऊन सरपंचच्या घरी जातात. दोघांच्याही डोळ्यामध्ये आशा होती की गाव लवकरच बदलणार. तू खूप मोठं काम केलं आहे धीरज. जसंच धीरज आणि पूजा तिथे जातात, सरपंचची हास्य थोडं थोडं करून मक्कारीमध्ये बदलत गेली. एकदा कागदपत्रे वाचले असते तर माहिती झालं असतं कोणती सरकारी योजना नहीं है. ये सारी जमीन मैंने एक बड़े बिल्डर को बेच दी है. अब यहाँ एक इंडस्ट्रियल एरिया बनेगा. गाँव आणि गावाचे लोक सगळे खत्म. काही दिवसानंतर राघवपूरची सकाळ एखाद्या सन्नाट्यासारखी तुटून गेली. गावामध्ये मोठे मोठे बुलडोझर आले होते. घरांची भिंती, लोकांची आठवणी आणि त्या मातीचा श्वास सर्व काही तुटून गेलं होतं. सरपंचजी, आमची घरं तोडून टाकलेत. आता आम्ही कुठे राहणार? तुम्ही सांगितलं होतं की आम्हाला पक्की घर देणार. दफा हो जाओ यहाँ से. कोई मकान नहीं मिलेगा. मला गाँव की जिंदगी से हमेशा नफरत थी. अब यहाँ इंडस्ट्रियल एरिया बनेगा. तुम्हारा घर अब मेरा है. हाँ, एक चीज लेके जा सकते हो, गाय और भैंसे. अब मुझे इनकी कोई जरूरत नहीं है यहाँ पर. पूजाचे डोळे भरून आले आणि धीरज तो पूर्णपणे तुटून गेला होता. गावातली लोक त्यालाच दोष देत होती. धीरज आपल्या तुटलेल्या घराजवळ उभा होता. त्याच्या स्वप्नांसारखं त्याचं घरही आता तुटून गेलं होतं. मेरी वजह से सबके घर टूट गए. तेवढ्यातच त्याची आजी त्याच्या जवळ येते. तिच्या डोळ्यामध्ये वयाचं अनुभव आणि डोळ्यामध्ये आग होती. धीरजने आजीकडे बघितलं, जसं की तो एका आशेची आखरी किरण असेल. इथून काही लांब समुद्राच्या मागे तिथे एक म्हातारी राहते आणि त्यांनी मला कधी सांगितलं होतं की शेण कधी वाया नाही जात. वेळ आला आहे की सरपंचला ही गोष्ट समजून सांगितली गेली पाहिजे. याचा अर्थ काय आजी? ती बाई त्या शेणाबद्दल खूप काही सांगू शकते, ज्याने आपलं गाव पूर्णपणे बदलून जाईल. दुसऱ्या सकाळी पूजा, धीरज आणि आजी नाव घेऊन त्या टाकूकडे निघून जातात. समुद्रातली लहरं शांत होती, पण तरीही त्यांच्या मनामध्ये एक तुफान होता. टाकू हा वीरान होता, पण तरीही त्या हवेमध्ये एक रहस्य होतं. तीक्ष्ण डोळे आणि चेहरा जसा अनुभवांचा पुस्तक असेल. धीरजने पूर्ण घटना त्याला सांगितली आणि त्या म्हातारीने पूर्ण नीटपणे ते ऐकले आणि मग टाकूच्या गुफामध्ये घेऊन गेली. तिथे एक प्राचीन गौशास्त्र ठेवलं होतं, जिथे शेणाच्या आधारित ठेवलेली माहिती आणि औषधींबद्दल माहिती होती. तिने सांगितलं की शेण हे फक्त इंधन नाही. धीरज बायोगॅस बनवायला शिकला. पूजा त्या शेणापासनं विटा बनवायला शिकली
धीरजच्या आजीने जैविक माती तयार केली, जी भाजीपालांना पूर्णपणे वाढवत होती. आणि त्या म्हाताऱ्या आजीने शेणाच्या ऊर्जेची पूर्ण रहस्यवे सांगितलं. टाकूच्या काही शिक्षणावरती आणि काही खोज झाल्यानंतर पूजा, धीरज आणि आजीने एक मोठा फैसला केला. त्यांना माहिती होतं की रुद्रपूरमध्ये आता कोणतंच घर राहिलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी गाववाल्यांना एक संदेश पाठवला आणि लवकरच पूर्ण रुद्रपूर आपली गाय म्हशींसोबत त्या नावमध्ये बसून टापूकडे यायला लागलं. ज्या टापूला कधीतरी वीरान समजलं होतं, तेच आता त्यांना एक आशेची किरण बनलं होतं. गाववाल्यांनी आपल्या गाय म्हशींसोबत त्या टापूवरती पोहोचले. सगळ्यांचे चेहरे दमलेले तर होते, पण डोळ्यामध्ये एक नवीन ऊर्जा होती. धीरजने त्या सर्वांना सांगितलं की शेणच आपली दुनिया बदलेल. हम सब मिलकर यहाँ अपना नया घर बनाएंगे, जो खोया है उससे ज्यादा ही पाएंगे. आणि मग खरं काम चालू झालं. गाय म्हशींपासनं भेटलेल्या शेणाला सुकवलं गेलं आणि छानलं गेलं आणि त्या म्हातारीने सांगितलेल्या टेक्निकीसोबत ते मिश्रण जमवलं गेलं. धीरज भिंती तयार करायचा आणि पूजा त्यावरती सुंदर लेप चढवायची आणि गावातली लोक मिळून ते ढाचे तयार करायचे. काही दिवसानंतरच इटांनी बनलेल्या घरांनी आकार घ्यायला चालू केला. ते एवढे सुंदर होते की लांबून बघितल्यानंतर कोणी असं बोलूच नव्हतं शकत की ते शेणापासून बनलं आहे. त्या घरांवरती प्राकृतिक रंगांनी सजावट केली होती. ती छत चमकायची आणि भिंतींमधून थंडक वारा यायचा आणि आतमधून एक सुगंधसा वारा यायचा. मला विश्वासच नाही बसत आहे, आपण सर्वांनी मिळून पूर्णपणे एक शेणाचं गाव उभं केलं आहे. और अब हमें हमारे घरों से कोई निकाल भी नहीं सकता. ये सब दादी की दुआएं हैं. आजी हसायला लागली. तिच्या हसण्यामध्ये गर्व होता आणि अनुभवाचा गोडवा. बाळा, शेणामध्ये नवीन जीवन देण्याचा साहस असतो. गायचं वरदान कधीही व्यर्थ नाही जात. ज्याला लोक कचरा समजतात ते खरं तर एक खजाना आहे. आणि लक्षात ठेव, गोबर फक्त घरच नाही तर किस्मतही बदलू शकतो. धीरजने शेणापासून प्राकृतिक बीज तयार केले. पूजा आणि गाववाल्यांनी शेती जोतायला चालू केलं. जैविक मातीने चमत्कार केला. हिरवं झालेली झाडं पूर्णपणे वाढायला लागली. लवकरच पूर्ण टापूवरती एक जिवंत उजळलेला आणि चांगलंसं गाव उभं झालं. लोकांनी त्यांना एकच नाव दिलं, गोबरपूर, टापूचं गाव. तिकडे रुद्रपूरमध्ये सरपंचची फॅक्टरी चालू झाली होती. पण अचानक इंडस्ट्रीयल केमिकल्समुळे पिण्याचं पाणी हे जहरीलं झालं. विजेची लाईन नेहमी पडायची आणि शेती सुकायला लागली आणि शेतामध्ये दुर्गंध पसरला. सगळ्यात मोठी घटना तेव्हा झाली जेव्हा एका फॅक्टरीमध्ये गॅस लीक झाली. पूर्ण क्षेत्र बंद होणारच्या क्षेत्रावरती पोचलेलं, पण सरपंचकडे काहीच उत्तर नव्हतं. या गॅसच्या रिसावला थांबवण्यासाठी फक्त एक रस्ता आहे. एक अशी जैविक माती पाहिजे जे विषाच्या केमिकलला संपवून टाकेल. सरपंचचे पाय कापायला लागले. त्याला अचानक आठवलं की अशी माती फक्त एका जागी मिळते, टापूवरती, जिथे धीरजने शेणापासून ते चमत्कारी मिश्रण तयार केलं होतं. मजबुरीमध्ये तो सरपंच त्या टापूवरती जाऊन पोचला आणि त्यांनी पहिल्यांदा ते महसूस केलं की ज्यांचा तो मस्करी उडवायचा तेच आता खरी ताकद बनली आहे. तीच खरी ताकद होती. गाववाल्यांनी त्याचं स्वागत नाही केलं, पण धीरजची आजी त्याच्या समोर येऊन बोलली, ते गाव पण आमचंच आहे आणि आम्ही आमच्या गावाला कधीही संकटामध्ये नाही टाकणार. आजीचं बोलणं ऐकून सर्व गावातली लोक तयार झाली. त्यांनी शेणाची माती, जैविक आणि बायो एनर्जी तयार केली. सर्वजण नावमध्ये बसून फॅक्टरीकडे निघून गेले. गोबरपूरच्या लोकांनी त्या गॅस रिसावरती जैविक मातीचा प्रयोग केला. काही क्षणातच जहरीली गॅसचा असर कमी झाला. फॅक्टरीचा वरसाव कमी झाला आणि खूप शेकडो लोकांची जीवनही वाचले. तिथेच तो सरपंच सर्वांसमोर तुटून गेला. आम्हाला तुमच्यापासून काही शिकायत नाही आहे. जे काही होतं ते सगळं चांगल्यासाठीच होतं. जर तू आमच्याबरोबर धोका नसता केला, शेणाचं गाव कसं बनलं असतं. सरपंच परत गावी आला आणि त्याने ती फॅक्टरीही बंद केली. गावातल्या लोकांचे सर्व कागद त्याने परत केले,
पण आता कोणीही रुद्रपूर परत येण्यासाठी तयार नव्हतं. गाववाल्यांचं नवीन घर हे टाकू होतं. शेणाने बनलेलं, पण मजबूतीने तो दगडापेक्षाही चांगला होता. ते आता फक्त एक गाव नव्हता, विज्ञान, मेहनत आणि प्रकृतीचा शक्तीचा एक जिवंत प्रमाण होतं. सरकारने तिथे एक रिसर्च सेंटर ओपन केलं. वैज्ञानिक गोपरपूरच्या तकनिकी शिकण्यासाठी तिथे यायला लागले. ज्या गोष्टीला लोकांनी मस्करीत घेतलं होतं, त्यांनीच गावाची किस्मत बदलली होती.